चिंतामणी मंडळाची पद्धती आकाश कुठे आहे? चिंचपोकळी सार्वजनिक गणेश मंडळाचे सर्व अधिकारी उपस्थित सर्वांचा मनोगत आभारी व्यक्त करत आहोत. बॅटिंग टीमचा एखादा खेळाडू कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या प्लीज. बॅटिंग टीम आलाय, चला नावं सांगा म्हणजे. नाणेफेक जिंकली ते अभिस पलटण या टीमने आणि प्रथम निर्णय घेतला की आम्ही फिल्डिंग करू आणि इन्व्हाइट केलं म्हणजेच बॅटिंगला चॅम्पियन चॅलेंजर्स या संघाला. चॅम्पियन चॅलेंजर्स संघ मालक गोविंद बोभाटे यांचा हा संघ. नंतर अभिस पलटण संघ मालकाचे किरण नार्वेकर यांचा हा संघ तुम्ही बघताय एकमेकांसमोर. हे संघ मालक खेळत आहेत. ओपनिंग बॅट्समॅन ग्राउंड मध्ये आहेत. सलामीचे फलंदाज ग्राउंडवर पोहोचलेत. स्ट्रायकिंग एंडला स्वराज परब, नॉनस्ट्रायकिंग एंडला चिंतामणी निकम आणि बोलिंग मार्कवर कल्पेश मांजरेकर. अंपर एक मिनिट थांबायचंय उमेश. त्या कठड्यावर जेवढे प्रेक्षक बसले मी सर्वांना एक नंबर विनंती करतो, हात जोडून प्लीज त्या कठड्यावर उठा. आपण त्या कठड्यावर, त्या धक्क्यावर, त्या भिंतीवर जे प्रेक्षक लहान मुलं जे बसले प्लीज इकडून उठा. कुठल्या प्रकारची आपल्याला कॉन्ट्रोवर्सी नको आहे, कारण तिथे चेंडू येऊ शकतो. कारण तिथे आलेले चेंडू फलंदाजांना धावून धावा पूर्ण करायचे आहेत. त्यामुळे रनआउटची सुद्धा संधी असते खेळाडूंसाठी. त्यामुळे प्लीज त्या कठड्यावर बसू नका. चला मॅच स्टार्ट होते. मांजरेकरचा पहिला चेंडू लोअर फुल टॉस होता. बघतो त्या ठिकाणी थोडासा टॉस केला होता चेंडूला आणि पहिला चेंडू डॉट. ऍज कम्पेअर टू फर्स्ट मॅच आपण इथे सुद्धा बघतो की पहिला चेंडू निर्धाव टाकलेला आहे. पुढचा चेंडू स्वराजसाठी पहिल्या चेंडूवर डॉट होता. पुढच्या चेंडूवर रबर स्टॅम्प शॉट आणि 2 धावा. चांगला फटका, कॉन्फिडन्स शॉट बघायला मिळतोय आणि 2 धाव्याने स्वतःच आणि संघाचं सुद्धा खातं त्याने उघडलेलं आहे स्वराज परबने. धावसंख्या धावफलकावर 2 आपण पाहतोय. बिग बॅश चिंचपोकळी सीझन 11 11व पर्व, ज्याचा सर्वांना आहे गर्व. अशी क्रिकेट स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. आज 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन, अंतिम दिवस. पुन्हा एकदा टॉस केला होता, लेग ब्रेक शॉट आणि थेट 2 धावा. चांगलं टायमिंग, चांगलं कॉन्ट्रीब्युशन आणि चांगली फटकेबाजी स्वराज परब कडून. पहिल्या मॅच मध्ये आपण बघितलं की परबच गाजला होता. रोड फुटला चेंडू ऑन साईडला ऑन ड्राईव्ह केला, तिथे शतशे डीप मध्ये उभा आहे. चेंडू कव्हर करून फेकलं बंद, क्विक सिंगल. मगाच्या मॅच मध्ये सर्वेश परबने गोलंदाजीतनं इम्प्रेस केलं. मी जाऊन बघतो की फलंदाज स्वराज परब आहे. परबांचं अधिराज्य. दुबई में अरब, मुंबई में परब. स्ट्रायकिंग फलंदाज पोहोचलाय तो म्हणजेच निकम, चिंतामणी निकम. पुढचा चेंडू, हा चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. लेग स्टिकच्या बाहेर आहे. क्रॉस करून मात्र थोडासा संभ्रमात टाकण्याचा प्रयत्न होता, पण चेंडू लेग स्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉल. धावसंख्येवर धावसंख्या 6 धावा धावफलकावर. थांबून एक्झिक्यूट केलाय. परफेक्ट शॉट, पॉवर पॅक शॉट आणि 2 धावेचा इशारा. जवळजवळ चेंडू जर बघितला तर एवढा जोरदार फटका होता. गणेश टॉकीज ज्या ठिकाणी जी वास्तव होती त्या ठिकाणी चेंडू पाठवलाय. एवढा जबरदस्त फटका ऑफर केला या ठिकाणी चिंतामणी निकमने. धावसंख्येत 7 धावा धावफलकावर. बेलपुरी हाऊस, गणेश टॉकीज या ठिकाणी हे टार्गेट केला हा शॉट खेळण्यासाठी. 7 धावा. चला चेंडू द्यायचा पंचांकडे. 7 धावा धावफलकावर आहेत. पहिल्या षटकामध्ये खरपूस समाचार घेतलाय कल्पेश मांजरेकरचा. धावसंख्या 8. 8 धावा धावफलक. षटक क्रमांक पहिलं. पुन्हा कल्पेश मांजरेकर थोडस थांबून घ्यायचा प्रयत्न. मागे जातोय चेंडू. पंचांच्या या चेंडूवर व्हाईट बॉल. लेग स्टिकच्या बाहेर आहे चेंडू आणि व्हाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. धावसंख्येत भर. धावसंख्या आपण बघतो ती पुढे सरकली म्हणजे 9 धावा धावफलकावर. सामना क्रमांक दुसरा. आजच्या दिवसाला सुरू. फुलचा चेंडू बरोबर कॉमेंट्री बॉक्सला टार्गेट केलंय आणि पंचांच्या चेंडूवर 2 धावेचा. एका षटकाच्या अखेरीस अत्यंत धगधगती सुरुवात, आक्रमक सुरुवात, विश्वसनीय सुरुवात आपण बघतो. 11 धावफलकर आपल्याला पाहायला मिळत आहेत त्या एका षटकाच्या अखेरीस. षटक क्रमांक पहिला आपण बघत आहोत म्हणजेच मानसिकचं पहिल्या षटकामध्ये महागडा ठरला. 11 धावा त्या षटकामध्ये त्याने खर्च केल्या आणि आपण बघतोय की सुरुवात चांगली केली आहे ती चिंतामणी निकम आणि त्याच्यावर स्वराज परबने. खूप चांगली सुरुवात आपण करतोय कॉमेंट्री बॉक्समधून.
आणि आपण बघतो की कॉम्प्युटर चंद्रकांत शेट्टी यांचं इथे आगमन झालं. त्यांचं सुद्धा मनपूर्ण हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मुंबईतील अत्यंत नामांकित समालोचक म्हणून ज्यांची ख्याती आहे, आज त्यांचं सुद्धा समालोचन तुम्हाला या स्पर्धेमध्ये ऐकायला मिळणार आहे. बिग बॅश चिंचपोकळी तुम्ही स्पर्धा पाहतात. या स्पर्धेचं 11वं वर्ष तुम्हाला 11वं पर्व तुम्हाला पाहायला मिळत आहे आणि दिवस हा दुसरा या स्पर्धेचा तुम्ही पाहत असताना तुम्हाला पाहायला मिळते. मॅच नंबर दुसरी तुम्ही पाहताय त्याच्यात चॅम्पियन चॅलेंजर्स वर्सेस अबिस पल्टन अशा दोन दिग्गज संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते आहे. बिली मार्गो षटक क्रमांक 2. दुष्यंत जाधव बॉलिंग मार्गवर षटक क्रमांक 2 तो घेऊन आलाय. बघायचा धावसंख्येला कशा प्रकारे तो कंट्रोल करेल. षटकातला पहिला चेंडू. ओ व्हॉट अ शॉट, मॅग्निफिसंट शॉट आणि फ्लिक ऑफ द रिस्ट तुम्हाला पाहायला मिळते. 2 धावेचा हा फटका. उमेश पाटकर सिग्नल करतात 2 धावेच्या मध्ये धावसंख्येत भर आणि धावसंख्या पडली ती 13 वर. वाईट स्टार्ट, चांगली बॅटिंग, सुरुवात चांगली. स्वराज परब जसा मी उल्लेख केला, आज परबांनी आदिलाच्या गाजवलंय मैदानावर. मग अशी आपण सर्वेश परबची गोलंदाजी बघितली तर बघतो आपण बॅटिंग ती स्वराज परबची. ओ वॉटर डिलिव्हरी, मॅग्निफिसंट बॉलिंग. खोल टप्प्याचा चेंडू खोदून काढला अक्षरशः आणि चांगला कमबॅक केलाय बॉलिंग मार्गवर दुष्यंत जाधवने. बिग बॅश चिंचपोकळी सेकंड मॅच आपण बघत आहोत मैदानावरच्या दिवसातली. पुढचा चेंडू थोडासा बाहेर चेंज ऑफ पेस होता त्या ठिकाणी. थोडस टॉस होता चेंडूला. गोशांकी क्षेत्रामध्ये एकदा तिथे कम्प्लीट होते. उमेश पाटकर सिग्नल करतायत एका धावाचा आणि धावसंख्येत होती ती भर. धावसंख्येत 14 धावा धावफलकावर. स्पर्धेचा दुसरा दिवस, अंतिम दिवस. लीग मधले एकूण 16 सामने आपण बघणार आहोत. त्यानंतर प्ले ऑफचे 4 मॅचेस, एकूण 20 मॅचचं शेड्यूल. तर आपण एकूण 11 सामने कव्हर केले. आज एकूण 9 सामन्यांचा शेड्यूल आहे. त्यापैकी दुसरा सामना सुरू आहे आणि त्यानंतर 7 सामने बाकी आहेत. लीग टेबल आपण जर लक्ष टाकलं तर या दोन संघांमध्ये आपण बघतो जी फाईट अबिस पल्टन आतापर्यंत 3 सामने 2 विजयी 4 पॉइंट. तर चॅम्पियन चॅलेंजर्स 3 सामने 1 विजयी 2 पॉइंट. लॉफ्टर स्ट्रोक टायमिंग चांगलं केलंय. गोशांकी क्षेत्र निवडलंय आणि चेंडू जातो 2 धावेसाठी. परिपक्व क्रिकेटर आपण बघतोय स्ट्रायकिंग केला स्वराज परब. तो अत्यंत कॉन्फिडेंटली आज वेगळी सुरुवात आपल्या संघाला तो करून देतोय. नाणेफेक जिंकल्यानंतर अबिस पल्टन टीमने नाणेफेक जिंकून फिल्डिंगचा निर्णय घेतला. चॅम्पियन चॅलेंजर्स टीम बॅटिंग करते. ऑप्शन थोडासा बाहेर चेंडू ऑन साईडला खेचलाय. गोशांकी क्षेत्रात चेंडू जातो निघून आणि पंचांच्या चेंडूवर 2 धावा. गुड शॉट. प्रत्येक चेंडूच्या 2-2 धावा येतात. त्याच खूप कॉन्फिडन्स घेऊन त्यांनी फलंदाजाला आणि गरज आहे कॉन्फिडन्सची. स्पर्धेमध्ये पुरस्कृत केलेल्या सर्व पुरस्कारांचा मी मनपूर्वक आभारी ते व्यक्त करू. चांगली बॅटिंग सुरू आहे. स्वराज परब थांबून एक्झिक्यूट केलाय. काय फटका आहे. डोळ्यांचं अक्षरशः पारणं फेडणारी फलंदाजी स्वराज परबच्या बॅटमधून बघायला मिळते आणि दिमागदार सुरुवात आपण बघतो आपल्या संघाच्या माध्यमातून. 2 षटकाच्या अखेरीस धावसंख्या 20. जसं मी उल्लेख केला की आज सुद्धा आपण बघितलं की सकाळी सर्वेश परबने ज्याप्रमाणे गोलंदाजी केली 2 विकेट्स काढल्या होत्या. मॅग्निफिसंट बॉलिंग. आपण बघतो की बंद ग्राउंड आहे, पॅक ग्राउंड आहे, क्लोज ग्राउंड आहे, डिक्लेरेशन जास्त आहे त्या ठिकाणी. अशा मुंबईत आपण बघतो की त्या ठिकाणी विकेट्स मिळणं इट्स नॉट इझी, जिकरीचं काम असतं. ते काम पहिल्या मॅच मध्ये सर्वेश परबने करून दाखवलं. पण इथे मात्र बघतो की स्वराज परब, जसं मी उल्लेख केला की आज परबांनी मात्र मैदान गाजवलं असं म्हणायला हरकत नाहीये. चांगली बॅटिंग सुरू आहे, चांगली गोलंदाजी सुद्धा केली आणि चांगला परफॉर्म केलाय. 2 षटकांकडे धावसंख्या 20 धावा धावफलकावर. कारण नंतर 10चा आहे. अजूनही 3 षटकांचा खेळ शिल्लक आणि हे षटक असेल तर बॅटिंग पॉवर प्ले. फलंदाजी करण्यात एक नामी संधी. मैदानाच्या आजूबाजूला असलेल्या बिल्डिंगवर जर चेंडू जर टेरेसवर गेला फटका मारलेला तर तिथे तुम्हाला चौकार मिळेल. प्रथमेश बॉलिंग मार्कवर. प्रथमेश खाडी आहे, जो लेफ्ट हँडर आहे आणि समोर राईट हँडर उभे आहेत चिंतामणी निकम स्ट्रायकिंग एंडला. प्रथमेश खाडी पुढचा चेंडू घेऊन एक लेफ्ट हँडर ऑलरेडी स्पर्धेमध्ये गाजतोय. नाव आहे प्रभू सनस. 3 मॅच मध्ये 3 सामन्यावरचे पुरस्कार त्यांनी पटकावले जातात या स्पर्धेमध्ये. खोदून काढलाय. हो वॉटर डिलिव्हरी. फलंदाजांना आणि त्याचबरोबर बॅटिंग टीमला म्हणजेच चॅम्पियन चॅलेंजरला शांत ठेवणारा चेंडू इथे पॉवर प्ले मध्ये टाकलाय गोलंदाज प्रथमेश खाडी यांनी. पहिलाच बॉल डॉट.
चिंतामणी ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू घेऊन प्रथमेश सज्ज. फुल टॉस आहे, कव्हर्स मध्ये थ्रू एक्झिक्यूट केलाय. त्या ठिकाणी एकदा धावून तिथे पूर्ण केली ती चिंतामणीने आणि 1,000 समाधान म्हणावं लागेल ते चिंतामणीला. धावसंख्येत भर, धावसंख्या 21. आमच्यासोबत आज यश सिंग आहेत जे आमचे ऑनलाईन स्कोर आहेत. क्रिक हिरोजच्या माध्यमातून ही स्कोरिंग सुरू आहे त्यांच्याकडून. 21 विदाउट लॉस इन थर्ड ओव्हर. पॉवर प्लेचं षटक सुरू आहे. स्ट्राईक एंडला स्वराज परब. ओधून काढण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, वाईट यॉर्कर ऑप्शनच्या बाहेर. बॅट्समनला अक्षरशः शांत ठेवणारा आणि सामन्यामध्ये कमबॅक करणारा हा चेंडू होता. बॉलिंग आणि 2 षटकाकडे धावसंख्या तब्बल 20 होती. चांगली सरासरी मेंटेन केली होती, पण या षटकामध्ये चांगला अंकुश लावलाय. एवढ्या लांबून तो धावत नाही तर चालून येतो, हा त्याचा रनअप आहे प्रथमेश खाडियाचा. फुल टॉस, एलिव्हेटेड स्ट्रोक, पण 2 पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये. चांगला फटका ऑफर केला त्या ठिकाणी. 2 धावा मिळत आहेत स्वराज परबला आणि धावसंख्येत भर धावसंख्या होती ती 23 धावा. 4 चेंडूत फक्त 3च धावा खर्च केल्या त्या प्रथमेश खाडियाने. लेफ्ट आर्म एलिव्हेशन बघूया त्या ठिकाणी कुठे जातोय चेंडू. घोषांकी क्षेत्र आणि 2 पेक्षा जास्त काहीच मिळणार नाहीये चेंडूवर. धावसंख्या 25. क्वार्टर सेंचुरी कंप्लीट झालेली आहे. 25 धावा धावफलकावर. सर्व खेळाडूंसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जेवण प्लीज करून घ्या. कोण जेवणाचे असतील, जेवण करायला हरकत नाहीये. त्यामुळे जेवणाची व्यवस्था कमिटीच्या माध्यमातून खेळाडूंसाठी करण्यात आलेली आहे. ते जेवण करून घ्या आपण. प्रथमेश खाडी. पुढचा चेंडू स्वराज परब साडी. थांबून घ्यायचा प्रयत्न, वेगवान चेंडू अपील पंचांकडे स्ट्रॉंगली होत आहे. नंतर बघितलं की चेंडू थोडस डायव्हर्टच झाला होता त्या ठिकाणी हलकीशी बॅटची एज घेऊन, त्यामुळे नकार दिलेला आहे सरळ. पंचांकडे अपोलॉजी व्यक्त करतोय सुद्धा प्रथमेश खाडीला. माहिती की चेंडू एक्झॅक्टली कुठे लागला, पण ज्याप्रमाणे तो रिफ्लेक्सेस होता किंवा ती वेग होता चेंडू टप्पापर्यंत, ज्याप्रमाणे तो ब्रश झाला त्या गोष्टी कन्फर्म केल्या स्वतःहून प्रथमेश खाडेने आणि स्वतःहून सांगतोय की नकार दिलेला आहे, अपोलॉजी व्यक्त केली. बॉलर नेम मागे जातोय चेंडू. आपण बघितलं त्या ठिकाणी शेवटचा चेंडू निर्धाव टाकलेला आहे. षटक समाप्त होतंय. धावसंख्या 25 धावा. अवघ्या 5 धावे षटक. कमबॅक करणारं षटक आणि 2 षटकाकडे 20 धावा होत्या. अवघ्या 5च धावा प्रथमेश खाडेने खर्च केल्या. बोलिंग मार्गवर षटक क्रमांक 14 सुरू होत आहे. गोलंदाज आहे पवन वलंत्रा. समोर चिंतामणी निकम. पहिल्या विकेटसाठी अजूनही पार्टनरशिप पण बघतोय. 25 धावींची पाहायला मिळते. पवन वलंत्रा पुढचा चेंडू घेऊन. हा चेंडू शॉर्ट ऑफ लेन जो निश्चित होता, पण लेगस्टिकच्या बाहेर आहे. व्हाईट बॉलचा सिग्नल पंचांनी केला उमेश पाटकरने. व्हाईट बॉलच्या रूपात इथे धाव इथे ऍड होईल. धावसंख्या 26. बिग बॅश चिंचपोकळी सीझन 11 11वा पर्व. भरपूर मेहनत, भरपूर परिश्रम. ही स्पर्धा याच टप्प्यापर्यंत आणण्यासाठी भरपूर मेहनत घेतली सर्वांनीच. तसा काल रोहनने उल्लेख केला व्हाईट बॉलचा इशारा की इथे भरपूर सारे इमारती आहेत, भरपूर साऱ्या सोसायटी आहेत, भरपूर साऱ्या बिल्डिंग आहेत आणि सर्व बिल्डिंग मधली मुलं एकाच ठिकाणी खेळतात आणि त्यांनी हा निर्णय घेतला की मात्र आपण एक चांगली क्रिकेट टुर्नामेंट करूया. इव्हन ही टुर्नामेंट सुरुवातीच्या काळामध्ये प्रत्येक बिल्डिंग ऑर्गनाईज करत होती. नंतर मग सगळ्या बिल्डिंग मिळून मात्र चिंचपोकळी बिग बॅश ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळाली. शॉर्ट ऑफ लेंथ होता, जास्त बाउन्स पाहायला मिळतो. ऑन साईड पूल करण्याचा प्रयत्न. ठिकाणी समोर क्षेत्रशक उभा आहे आणि हा निर्धाव चेंडू. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरी अर्थातच लाल मैदान इथे स्पर्धा आपण पाहत आहोत, जे रिसेंटली या मैदानाचं नामकरण करण्यात आलं. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरी. अगोदर हे नाव फक्त लाल मैदान म्हणून हे मैदान ओळखलं जायचं. एक्स्ट्रा बाउन्स आहे. ऑन स्टोस उभा राहिला. चेंडू
आणि 55 चेंडूवर येतो तो 2 धावेचा ऑन द टोस. चांगला बाउन्स होता या चेंडूला आणि 2 धावेचा फटका, 2 धावांची मदत आणि 2 धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 29 धावा धावफलकावर. छोटेखानी मैदान या परिसरात भरपूर आहेत, आपण बघतोय. पुढील चेंडू समोर चिंतामणी निकम. धावसंख्या 29 विदाउट लॉस. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, क्लोज टू द बॉडी, जवळ दिला आणि काय फटका ऑफर केलाय चिंतामणी निकमने. पडल्याने जापान चेंडू राईज झाला, क्लोज टू द बॉडी, बॉडी लाईन होता, शरीराचा छाती जवळ चेंडू आल्यानंतर मात्र त्याला अप्रतिम एक्झिक्यूट केलाय स्क्वेअर लेग मध्ये आणि या 2 धावा या चेंडू कंप्लीट होत आहेत. गुड बॅटिंग बाय चिंतामणी निकम अँड स्वराज परब. फर्स्ट विकेटसाठी अप्रतिम पार्टनरशिप बिल्टअप होत असताना धावसंख्या 31. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, एलिवेश करून देऊ शकणार या चेंडूला. फटका आपण बघतो या ठिकाणी स्क्वेअर लेग मध्ये एक्झिक्यूट करतोपर्यंत एकदा तिथे कंप्लीट होते. धावसंख्या 32. 32 धावा धावफलकावर. षटक क्रमांक आपण बघतोय 4 सुरू आहे. या परिसरातील ग्राउंडचा जसं मी उल्लेख करतो कालपासून, गरम खाण्याचं मैदान आहे, त्याचबरोबर परेलचं आपण नरेपारचं मैदान म्हणतो. त्याचबरोबर येतोय आपण लाल मैदान बघत आहोत. पुढील चेंडू, ओ व्हॉट अ शॉट, काय टोले जंग फटका बघायला मिळतोय. परफेक्ट टायमिंग, पण 2 धाव येते या चेंडूवर त्या स्वराज परबला. कम्पेअर टू लास्ट 3 मॅच, या मॅच मध्ये जबरदस्त अटॅकिंग बॅटिंग, कॉन्फिडेंटली बॅटिंग स्वराज परबची बघायला मिळते. चिंतामणीला चांगली साथ देतोय आणि चांगली पार्टनरशिप आपण बघतोय पहिल्या विकेटसाठी. 34 धावा आतापर्यंत दोन्ही फलंदाजांनी कुठलेले आहेत. षटक क्रमांक 4 सुरू आहे. या षटकात खरपूस समाचार घेतलाय गोलंदाजाचा. ओव्हर वलंत्रा. ऑन साईडला फक्त दिशा दिली बघा, कॉन्फिडन्स बघा या फटक्यामध्ये. 2 धावा निश्चित मिळणार असावं त्याला पूर्णपणे माहिती होतं आणि तोच फटका ऑफर केला. एकूण षटक आपण बघतो मैदानावर संपतात ती 4, धावसंख्या 36. सध्या करंट रन रेट 9चा आहे. नेक्स्ट मॅच साठी इन्व्हाइट करतोय अनिरा 11 आणि शारदा 11चे कॅप्टन. आपण टॉस साठी रेडी व्हायचं आहे. आपली लिस्ट अपडेट करा. शारदा 11 ऑलरेडी आमच्याकडून लिस्ट घेऊन गेली. अनिरा 11 आपण आपली लिस्ट अपडेट करायची आहे. अनिरा 11 आतापर्यंत या स्पर्धेमध्ये अनस्टॉपेबल राहिलाय. चेंडू घ्या पंचांकडून. आतापर्यंत अनस्टॉपेबल राहिलाय, एकही सामना ते पराभूत झाले नाहीये. याचं एकमेव कारण, ज्या खेळाडूने 3 सामन्याचे 3 सामन्याचे पुरस्कार पटकावले तो म्हणजेच प्रभंजन सनस, या खेळाडूच्या जोरावर आतापर्यंत 3 सामने अनिरा 11 संघ ते जिंकलेला आहे. सध्या टॉप मध्ये टेबलमध्ये टॉप करतोय 3 सामने जिंकून 6 पॉईंटच्या मदतीने. मुली मार्गवर गोलंदाज सज्ज. प्रथमेश खाडे अत्यंत इकॉनॉमिकल, दोन्ही लेफ्ट हँडर. मी आवर्जून उल्लेख करेन की प्रभू सनस आणि त्याच्यावर प्रथमेश खाडे की जे इकॉनॉमिकल गोलंदाज ओळखले जातात. आणि बघायचं त्या मुवमेंटला कशा प्रकारे तो तर लास्ट मुवमेंटला या लास्ट षटकामध्ये शेवट षटकामध्ये धावसंख्येला कशा प्रकारे अंकुश लावतोय. स्ट्राईक एंडला चिंतामणी निकम. प्रथमेश खाडेचा पहिला चेंडू षटकातला लेफ्ट ओव्हर द विकेट अटॅक करतोय. उलटॉस आहे, ड्राईव्ह केला, ऑफ ड्राईव्ह तिथे क्षेत्रक्षेत्रात ड्रायव्हर होतोय. चेंडू कव्हर करपर्यंत 1 धाव चिंतामणीला मिळते. एक वेगळा स्टान्स आहे गोलंदाजीमध्ये. आपण जर बघितलं ग्रीप, रनअप, रिलीज आणि फॉलो थ्रू. रनअप म्हणणार नाही, आपण बघतो की जवळजवळ ते 10 ते 12 पावलांचं अंतर तो चालून कापतो. त्यानंतर मात्र तो थोडी जरा वेगाने सरसावतो. ही ओळख आहे या खेळाडूची. प्रथमेश खाडिये. समोर स्वराज परब. धावसंख्या 37. शॉर्ट ऑफ लेंथ आहे, ऑन साईडला पुलचा फटका आणि माफक 1च धाव. स्कोर मुजन 38 धावा धावफलकावर. मुंबईतलं क्रिकेट, साऊथ मुंबईतलं क्रिकेट तुम्हाला पाहायला मिळते आज या लाल मैदानावर. स्थानिक खेळाडूंना एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न प्रत्येक वर्षी बिग बॅश चिंचपोळी स्पर्धेमध्ये पाहायला मिळतो.
पण चिंतेची बाब हेच आहे एवढीच आहे फक्त की या मुलांना मोठं ग्राउंड मिळत नाही खेळायला ग्राउंड मध्ये खेळावं लागतं. पुढचा चेंडू प्रथमेश खाडेचा समोर स्वराज परब. चेंडू उंच गेलाय बघूया किती उंच गेला किती धावा मिळून दिल्या फटक्यावर. चेंडू जाऊन आता मात्र रूफवर लँड होतोय फक्त एकच धाव. एलिव्हेटेड स्ट्रोक होता भरपूर चेंडू उंच गेला होता. अशा मुवमेंटला धावा सुद्धा जास्त मिळणं गरजेचं होतं पण तसं काय तिथे होत नाहीये. भौगोलिक परिस्थिती बघताय मैदानाची आपण बघतो की आजूबाजूला ज्याप्रमाणे चेंडू जातोय निघून त्या ठिकाणी पंच लगेचच सिग्नल करतात की इट्स डिक्लेअर झोन आणि फक्त एकच धाव. 39 धावा धावफलकावर 39. फुल चेंडू एक्स्ट्रा बाउन्स या चेंडूवर विकेट किपरने चेंडू कव्हर केला रनआउटची संधी स्वराजला परतावं लागेल. विकेट सॅक्रिफाईस करावे लागेल. पंचांचा या चेंडूवर व्हाईट बॉल आणि फलंदाज धावची सुरुवात बाद. आउट कौन हुआ? स्वराज। इसका नाम क्या है? दूषण। दूषण जाधव। फलंदाज बाद होतोय. पहिलाच धक्का लागलाय 40 धावसंख्येवर कारण आपण बघितलं व्हाईटची एकदा ऍड केली जाईल. 40 धावा धावकर असताना आपण बघतो पर्यंत पहिला फलंदाज स्वराज परबच्या स्वरूपात इथे बाद होतोय. वन डाऊन बॅट्समन ग्राउंडच्या आत लवकरात लवकर पाठवून द्यायचा आहे जेणेकरून सामना लगेच आपण सुरू करू. बैट्समैन नेम प्रथमेश नाईक बॅटिंगसाठी पोहोचतोय. वन डाऊन बॅट्समन स्ट्रायकिंग केला चिंतामणी नाईक. फुल चेंडू प्रथमेश खाडेचा आतापर्यंत इकॉनॉमिकल चांगली गोलंदाजी केली आहे. चांगला कंट्रोल केलाय धावसंख्येला या षटकामध्ये. ऑप्शनच्या बाहेर वाईट वर्क करण्याचा प्रयत्न दिशाहीन चेंडू खूप बाहेर टाकलाय. बॅट्समनच्या रीच पासून बघितलं की त्या ठिकाणी पॉपिंग क्रीज आहे रिटर्न क्रीज आहे तिथून चेंडू बाहेर निघतोय भरपूर. वाईट बॉलचा इशारा केला पंचांनी. एक बाईकची चावी पडलेली सापडली आहे कोणाची असेल ओळख करून घेऊन जा. बघा बाईकची चावी खूप इम्पॉर्टंट आहे सध्या. हरवली तर ती मिळणं मुश्किल असतं खास करून मैदानामध्ये. ती मिळालेली आहे त्यामुळे निश्चित आपण ती घेऊन जायची आहे. वाईट स्वरूपात धावी ऍड झाल्यानंतर धावसंख्या 41 धावा धावफलकर लास्ट ओव्हरमध्ये नेणा षटकामध्ये. प्रथमेशचा पुढचा चेंडू लेफ्ट मोर द विकेट. ओव्हर पिच होता वॉट अ शॉट इनसाइड आउट. परफेक्ट शॉट पॉवर पॅक शॉट 2 धावेसाठी. टायमिंग चांगलं करतोय मिडलिंग करतोय बॅटवर फटके ऑफर करतोय धावा जमवतोय. स्वराज बाद झाल्यानंतर जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतोय चिंतामणी नाईक आणि 2 धावांचा हा फटका बघायला मिळाला. आज सॉरी चिंतामणी निकम आणि नॉर्थ गेला नॉर्थ गेला बघतो पर्यंत प्रथमेश नाईक उभा आहे. 43 धावा धावफलकावर एकाकडेच्या मोबाईलमध्ये. फुल चेंडू लेफ्ट मोर द विकेट गोलंदाज सज्ज होते प्रथमेश. फुलटॉस बॅटर करून घेतलाय पण आता ते क्षेत्र निवडलंय गोशांक क्षेत्र 2 धावेसाठी आणि धावसंख्या 45 धावा धावफलकावर. स्पर्धेचा अंतिम दिवस 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन रविवारचा सुद्धा दिवस आहे. सार्वजनिक सुट्टी त्यामुळे खूप मोठ्या संख्येने आज प्रेक्षक हा सामन्याचा आनंद घेत आहेत. युट्यूबच्या माध्यमातून एचआर स्पोर्ट्स या युट्यूब वाहिनीवर तुम्ही स्पर्धा पाहता त्यांचं सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज इव्हन 26 जानेवारी असल्यामुळे बऱ्याचशा सोसायटीमध्ये बऱ्याचशा बिल्डिंगमध्ये बऱ्याचशा इमारतीमध्ये आज महापूजा झाल्या चित्रणाची. आणि हा जो ट्रेंड आहे मागचे 10 ते 12 वर्ष तुम्हाला पाहायला मिळतो मुंबईमध्ये. पुढचा चेंडू फुलटॉस गोशांक क्षेत्र आणि पंच कन्फर्म करतायत की जाऊन शटलला चेंडू लागलाय. किती धावा या चेंडूवर एकच धाव. षटक समाप्त इनिंग समाप्त. धावसंख्या 46 आणि लक्ष असेल ते 47 धावेंचं 47 टू विन. चला टॉस साठी या शारदा 11 आणि अनिरा 11. अनिरा 11 या संघाने अजूनही लिस्ट अपडेट केलेली नाहीये. कॅप्टन मंथन कदम कोण आहे कॅप्टन या संघाचा. चला लिस्ट आपली अजूनही अपडेट झालेली नाहीये.
इसके बाद अनिरा 11चे कॅप्टन इसके बाद प्ले ऑफ होगा ना. आपला संगनायक पाठवून द्यायचा आहे. अनिरा 11 संगनायक, मंथन कदम, आयुष कदम, सिद्धेश हळदिवे, आयुष सावंत, अर्पित करंगुटकर, प्रभंजन सनस, अथर्व पराटे, राज शिंदे, सिद्धेश तुळसकर, वेदांत फुटक, अजय पिंपळे, उदय सावंत, नैतिक माधव, सौरभ सावंत आणि सौरभ मापुसकर असा हा संघ आहे तो म्हणजेच अनिरा 11. आपला कॅप्टन पाठवा टॉस साठी. अनिरा 11 विरुद्ध सामना तुम्ही पाहतो म्हणजे शारदाई 11 या दोन संघांमध्ये टॉस होणं गरजेचं आहे. इनिंग ब्रेकमध्ये आपण टॉस इथे करत आहोत त्यामुळे टॉस साठी ताबडतोब या दोन्ही संघाच्या संघनायकांनी. शारदा 11ची लिस्ट अपडेट झाली. अनिरा 11ची लिस्ट अजून अपडेट झालेली नाहीये. टॉस आपण कंप्लीट करतोय. चंद्रकांत शेट्टी यांच्या शुभस्थितीचे टॉस इथे होतोय या मॅचचा. चालू असलेल्या मॅच मध्ये 47 धावेंचं लक्ष ठेवण्यात आलेलं आहे. 47 टू विन. आणि 47 धावेंचं लक्ष आपण जिथे सामना इथे बघतोय चॅम्पियन चॅलेंजर्स वर्सेस अबिस पल्टन या दोन संघांमध्ये. अबिस पल्टन संघाने नाणेफेक जिंकली, निर्णय घेतला गोलंदाजी करू. चॅम्पियन चॅलेंजरने चांगली बॅटिंग केली, 46 धावा कुठे आणि 47चं लक्ष अबिस पल्टन या संघासमोर ठेवलंय. जसं मी मगाशी पॉईंट वर उल्लेख केला की अबिस पल्टन आतापर्यंत 3 सामन्यामध्ये 4 पॉईंटची कमाई, 1 सामना पराभूत आहेत. तर त्याच्या समोर चॅम्पियन चॅलेंजर 3 सामने 1 विजयी आणि 2 पराभूत, 2 पॉईंट त्यांच्याकडे आहेत. आणि बघायचं आहे पॉईंटची बरोबरी मात्र पॉईंट बरोबरीची आपण करणार इथे की अबिस पल्टन इथे मात्र या सामन्यामध्ये धावसंख्येचा पाठलाग करून सामने ते जिंकणार. याचं धावतं समालोचन कॉमेंट्री पासून घेऊन देईल आज या स्पर्धेमध्ये पहिल्यांदाच आणि आजच्या दिवसामध्ये पहिल्यांदाच. ऐकूया दुसऱ्या सत्रामध्ये धावसंख्येचा पाठलाग कशावर केला जाईल. धावतं समालोचन ऐकूया कॉमेंट्री बॉक्समधून चंद्रकांत शेट्टी यांच्या आवाजामध्ये. धन्यवाद. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. एक भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. बिग बॅश चिंचपोकळी आपण या ठिकाणी पाहतोय. या क्रीडा स्पर्धेचा आज अंतिम दिवस आणि अंतिम दिवसातील एक महत्वाची मॅच आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. दुसरा डाव, पहिला बॉल, पहिल्याच बॉलवर फटका येताना पाहायला मिळतोय. पाहूया किती धावा मिळतील. 2 धावा त्या ठिकाणी असतील विजयासाठी. चिंतामणी चॅम्पियन चॅलेंजर ना आणि बी फलटण आणि चॅम्पियन चॅलेंजर. बॅटिंग कोण करतंय. अबी फलटण. हा बॉल जर पाहिलं तर समोरच्या दिशेनेच खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक देताना पाहायला मिळालाय. पाहूया किती धावा या ठिकाणी मिळतील. आणि हा बॉल जातोय सीमा रेषा पार. षटकार. धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. तर गाडी साहेबांचे या ठिकाणी आगमन होत आहे. माजी अध्यक्ष चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्या ठिकाणी संपूर्ण मुंबई नाही तर महाराष्ट्राचा आगमनाधीश विराजमान होतो म्हणजेच चिंचपोकळीचा चिंतामणी त्याला पाहण्यासाठी, त्याची झलक पाहण्यासाठी सगळेच आतुर असतात. आणि आज याच ठिकाणी येण्याचं भाग्य देखील पुन्हा एकदा लाभतंय. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरी सजलेली आहे क्रिकेटच्या रंगात.
काही बॉल जर पाहिलं तर अतिरिक्त उसळी पाहायला मिळते. व्हाईट बॉल घोषित केला जातोय. आकाश गाड़ी और दुष्यंत जाधव और बॉलर है प्रथमेश दुष्यंत जाधव आणि आकाश गाडी यांना आपण अभि फलटणसाठी पाहतोय. या मॅचला जिंकण्यासाठी धावांची आवश्यकता. अभी 28 में 47 या वेळेला फटका आफासला जरूर होता, परंतु पाठीमागे जाईल. रन नाही मिळणार. 47 धावांचा पाठलाग करायचा मात्र अभि फलटणला. आणि तो पाठलाग करत असताना मैदानाच्या आतमध्ये जर पाहिलं तर आकाश गाडी आणि आकाश गाड़ी आणि दुष्यंत जाधव दुष्यंत जाधव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते. स्ट्राईकवर आकाश गाड़ी आकाश गाडी यंदा स्ट्राईकवर आपण पाहतोय. पुढचा चेंडू सरळ पाठी समोरच्या दिशेने आणखी एक दर्जेदार फटका पाहायला मिळतोय. हाही चेंडू जाताना पाहायला मिळेल. सीमा बाद विद्याधर गाडी साहेब आपलं स्वागत मात्र इकडे षटकाराने केलं जात आहे. खूप चांगला स्ट्रोक इकडे येताना पाहायला मिळाला आणि पहिल्या षटकात धावसंख्या तब्बल 15 धावांपर्यंत पोहोचते. सत्कार घ्यायचं लगेच. विद्याधर गाडी साहेबांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय. रोहित खेडेकर यांना विनंती असणार आहे. चिंचपोकळी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ 105 वर्षाची परंपरा, 106व्या वर्षामध्ये पदार्पण आणि महाराष्ट्रात नाही तर भारतामध्ये चर्चा असते चिंचपोकळीच्या चिंतामणीची. आणि आज या ठिकाणी आपण ही क्रीडा स्पर्धा पाहतोय. चिंचपोकळी बिग मॅच पाहतोय. 11वं पर्व. चांगला बॉल अगदी वाईड यॉर्कर करण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल समीकरण जर पाहिलं तर बदलेल. धावसंख्या 47चा पाठलाग करत असताना 16 वर जाते. प्रथमेश गोलंदाजीसाठी आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. प्रथमेश नाईक यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय. तर या ठिकाणी आगमन होत आहे लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे उपमानस सचिव राजनजी कोतावडेकर साहेब यांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. हार्दिक असं स्वागत असणार आहे. त्याचबरोबर खेडकर साहेबांचं देखील या ठिकाणी आगमन होत आहे. त्यांच्या समवेत आपल्या दोघांचंही हार्दिक असं स्वागत असणार आहे या क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. सुदर्शनजी खेडकर साहेब आपलं देखील स्वागत आहे. कार्यकारिणी सदस्य लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ. आज ही स्पर्धा जर पाहिलं तर चिंचपोकळीच्या चिंतामणीच्या आशीर्वादाने बिग बॅश चिंचपोकळी 11व्या पर्वात आपल्याला पाहायला मिळते. आणि या परिसरातील खेळाडूंसाठी ही पर्वणी आहे. पहा, मुंबईमध्ये क्रिकेटचं मैदान छोटं असलं म्हणजे त्याची उत्कंठा कमी होत नाही. चल, वाईट कॅन्सल आहे. डॉट बॉल असणार आहे. आणि मुंबईकरांना म्हणजे आपल्या मुंबईची बातच नाही आहे. आपल्या मुंबईमध्ये मैदान छोटी परंतु आनंद मोठा. असंच छोटं मैदान परंतु जास्त आनंद देणारं आपण सध्याच्या घडीला पाहतोय. 15 धावा धावफलकावर. या वेळेला देखील फटका चांगला खेळलाय. दिशा स्क्वेअर लेगची निवडली आहे. त्या ठिकाणी मात्र 2 धावा मिळतील आणि पहिली ओव्हर संपली आणि धावसंख्या 17 झाल्यात. 5 ओव्हरच्या मॅच मध्ये 47 करायच्यात. पहिल्याच ओव्हरमध्ये जर पाहिलं तर 17 झाल्यात म्हणजे अजूनही 4 ओव्हरमध्ये 30 रन करायचे. मुंबईतील एक महत्वाचं क्रीडांगण या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. मुंबईवर चर्चा याही स्पर्धेची पाहायला मिळते. 11वं पर्व बिग बॅश चिंचपोकळीचे या ठिकाणी आपण पाहतोय. सगळ्यांचं हार्दिक स्वागत असेल. बॉलर नेम षटक मात्र या ठिकाणी पहिलं षटक संपलंय. हॅलो, काय आलं? गेम घ्यायचं इथे. चाललंय हा. शेमडी शेमडी
तुझे कॉन्टॅक्ट नंबर देऊ शकतो पहिल्या लोकांचा ऑर्गनायझरचा कॉन्टॅक्ट त्याला म्हणून कबड्डीचे देतो अध्यक्ष मावळ क्रिकेट असतो तो तिकडे आहे का पण बघा बघा मला मी नंबर पाठवून देतो या बैला सुद्धा समोरचीच दिशा निवडली आहे. फटका दर्जेदार खेळलाय. पाहूया किती धावांसाठी असणार आहे. आणखीन एक आक्रमक फटका. लांब 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 जा शोधून आणा बॉल. षटका. अरे काय आवाज नाही येत आहे. आणखीन एक पॉवरफुल स्ट्रोक त्याला पाहायला मिळतोय. स्वराजच्या गोलंदाजीवर हल्ले करण्याचा प्रयत्न या ठिकाणी होताना पाहायला मिळतोय बॅटर दुष्यंत जाधव यांचा. आणि या दोन धावांची धावसंख्या पुढे जाते. 27 धावा धाव फलकावर. एकच आहे का हा, एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. मुंबईतील मैदानांची खासियत देखील वेगळी असते. जसं मैदान तसे नियम असतात. एका मोजक्या ठिकाणी षटकार असतो, काही ठिकाणी एक असतात, काही ठिकाणी दोन असतात. हे डिक्लेअर झोनचं ग्राउंड आणि डिक्लेअर झोनचं क्रिकेट मुंबईकरांनाच माहिती आणि मुंबईकरच खेळू शकतात. आणि मुंबईकरांना छोट्या घरांची आणि छोट्या मैदानांची सवय आहे. त्यामुळे मुंबईकर कुठेही जाऊन ऍडजस्ट करतात. त्यावेळेला ऑप्टमच्या बाहेरचा बॉल पाहायला मिळालाय. परंतु मैदान छोटं असलं तरी आनंद मोठा असतो आणि घरात छोटी असली तरी देखील मन मोठी असणारी आपण मुंबईकर आहोत. त्यामुळे मुंबईकरांची तर बातच न्यारी आहे. आणि मुंबईतील छोटं परंतु महत्वाचं क्रीडांगण माझ्या मते कबड्डीची स्पर्धा देखील या ठिकाणी मानाची 2 दिवसापूर्वीच या ठिकाणी झाली. यावेळेला मात्र फटका फसलाय. बॉल हवेत आहे. विकेट येताना पाहायला मिळेल. विकेट त्या ठिकाणी येते. की राजेंद्र गोतावडेकर साहेब उपस्थित राहिलेत. विद्याधर गाडी साहेब आपणास विनंती असेल आपण सन्मान करायचा आहे राजेंद्र गोतावडेकर यांचा. बॅट्समॅन नेम लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी राजेंद्र गोतावडेकर हे क्रिकेट प्रेमी व्यक्तिमत्व सुद्धा आहे. एलपीएल मध्ये त्यांचा संघ देखील पाहायला मिळत असतो. त्यांचा सन्मान विद्याधर गाडी यांना विनंती असेल आपण राजेंद्र गोतावडेकर यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. बॅट्समॅन नेम दादा नवीन बॅटर आलेत. नरम नरम विनीत येतात बॅटिंग करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये. यश मिठे या ठिकाणी गोलंदाज स्वराज परब यांना. आणि आता विनीत येत आहेत दुष्यंतची साथ देण्यासाठी. 26 धावा धाव फलकावर आहे. ओव्हर दुसरी आहे. यावेळेला देखील एक चांगला बॉल या ठिकाणी पाहायला मिळाला. लेंथ वरून थोडासा कट झाला. यष्टीरक्षकांच्या दिशेने गेला. एक डॉट बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळेल. आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या जर पाहिली तर झाली आहे ती 26. अजूनही 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सुदर्शनजी केरकर यांचा सन्मान मात्र या ठिकाणी विद्याधर गाडी साहेब आपणास विनंती आहे आपण सन्मान करायचा आहे या ठिकाणी सुदर्शनजी केरकर यांचा. बॉलर नेम राज राज बॉलर राज कदम समोर फोटो काढला ठेवतो तसा माहिती आहे ना बॉलर राज कदम. राज येत आहेत. हार मानून चालणार नाहीये. अजूनही 18 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. म्हणजे मॅच मध्ये कमबॅक होऊ शकतं आणि तुम्हाला ती चांगली गोलंदाजी करावी लागेल. पहिला बॉल पहिल्याच बॉलवर पिकअप केला हा बॉल आणि त्याला मात्र ऑन साइडला फेकून दिलाय. पंचांच्या निर्णयाची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे. आणि हा बॉल जातोय सीमारेषा पार. 4 चौका.
सर एक मिनिट थांबा. काय मत करा कोण हा जोगड्या फुटला ना का पुढे फुटला ना पडलं थोडा पडला विटा डायरेक्ट यावेळेला देखील लोअर फुल टॉस होता, परंतु समोरच्या दिशेने खेळताना पाहायला मिळत आहेत. आणखीन एक चांगला फटका त्या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. सर एक मिनिट थांबायचंय. इकडे कोरोना थोडासा अडथळा निर्माण झालाय. पहिला ओव्हर का पहिला बॉलर ने राज पहिला बॉल चौका आहे ना. हाँ पहला बॉल चौका है. दूसरा बॉल दो अभी दे रहा है डिसीजन. छह काल गाड़ी ने मारा था ना. हाँ सांगितलं सर हो जाओगा बैठो भाई नहीं आवडीची मॅच झाली लास्ट गावडे होणार आहे माझं तो खेळत नाही संकेत पण नाही सांग मॅचला जिंकण्यासाठी आकाशने धावांचा पाऊस पाडलाय. तून पडलाय आकाश. एक वेगळाच फ्लो आणि बॅटचा स्विंग देखील वेगळाच पाहायला मिळतो त्यांच्या. याही वेळेला स्ट्रोक चांगला पाहायला मिळतोय. पाहूया किती धावांसाठी असेल. हे क्रिकेट थोडंसं वेगळं आहे.
इकडे बॉलरसाठी खूप कमी असतं, परंतु बॅटरसाठी खूप जास्त असतं. कारण तुम्ही लॉफ्टेड फटके खेळले तर कॅच होण्याची संधी कमी असते. आणि या धावसंख्येने 2 धावसंख्येने धावसंख्या 38 वर फक्त 9 धावांची आवश्यकता. आजचा दिवस जर पाहिलं तर आज चिंचपोकळीमध्ये तुम्हाला दर्जेदार क्रिकेट पाहायला मिळेल. म्हणजे 94च्या नंतरचे खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळतील. 94च्या नंतर ते ना? हो. म्हणजे युवा खेळाडूंना संधी. दरवर्षी असंच असतं. दरवर्षी मात्र हेच पाहायला मिळतं की युवा खेळाडू, काही नवीन खेळाडू येतात, काही खेळाडू निवृत्त सुद्धा होत असतील, जे 30च्या प्लस जात असतील. आकाश गाडी चांगली कामगिरी या ठिकाणी करतायत. बॉलरचं नाव काय रे? राज कदम. राजचा हा बॉल फुलटॉस होता. फुलटॉस नाही चालणार इकडे. आणि हाही बॉल जर पाहिलं तर 2 धावांसाठी पाठवला जातोय. धावसंख्या 2 ने पुन्हा पुढे गेली आहे. 40 धावा, फक्त 7 धावांची आवश्यकता. श्री सद्गुरू भालचंद्र महाराज क्रीडा नगरी या मैदानात क्रिकेट, कबड्डी, खो खो विविध खेळांना मात्र या मैदानात देखील तेवढंच चांगलं स्थान आपल्याला पाहायला मिळत असतं. मैदान छोटं आहे, परंतु आनंद इकडे सुद्धा मोठाच आहे. लोवर फुल त्याला देखील खेळला ऑन साइडला. आणि इकडेही 2 धावा मिळतील आणि धावसंख्या 42, फक्त 5 धावांची आवश्यकता या मॅचला जिंकण्यासाठी. आणि आकाश गाडी खेळतायत. तब्बल 32 धावांवर आकाश बॅटिंग करतायत. काय जबरदस्त बॅटिंग केली आकाशने. आकाशची आकाशबाजी. चांगला चेंडू, मनगटी फटका तिकडे ऑन साइडला खेळलाय. 1 धाव तिकडे मिळेल. विजयाच्या दिशेने मार्गक्रमण. अगदी शेवटच्या बॉलवर 1 रन घेऊन पुढच्या ओव्हरसाठी स्ट्राईक सुद्धा त्यांनीच घेतली. ओव्हर संपल्या मात्र या ठिकाणी 3 आणि धावसंख्या झाली 43. डीजे ते वाजवतो की नाही वाजवत? ठीक आहे, काय हरकत नाही. 4 पाहिजे. हा, 4 धावांची आवश्यकता अजूनही मॅचला जिंकण्यासाठी. आकाश गाडी आणि आकाश गाडीच्या जोडीला दुसरा कोण आहे? अं, विनीत नारायण. विनीत पाहायला मिळतात. आणि आता बॉलिंगसाठी येत आहेत. 12 बॉलमध्ये 4 धावांची आवश्यकता असताना प्रफुल दोरी त्याचं नाव काय? एका बाजूला आकाश गाडी, जोडीला विनीत आहेत. बॉलिंगला प्रफुल येत आहेत. लालबाग, परळ, काळा चौकी, चिंचपोकळी हा सगळा मराठी बहुल असणारा परिसर यावेळेला सरळ बॅटने समोर खेळलाय. काय दर्जेदार फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळालेत. नेत्रदीपक फटका आणि हाही बॉल जाताना पाहायला मिळेल. सीमा रेषा पार. 4 चौकार. मॅच फिनिश. आकाशने मात्र काय कामगिरी केली या ठिकाणी, जबरदस्त.